नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमधून आपण घेणार आहोत आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सखोल विश्लेषणासोबत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अर्थातच मोनोरेल संदर्भातली। आधी परळ आणि आता चेंबूर मोनोरेलचा आता पुन्हा एकदा खोळंबा झालाय। मुसळधार पावसामुळे बंद पडलेल्या मोनोरेलमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आणि चेंबूरहून येणाऱ्या दुसऱ्या मोनोरेलमध्ये या प्रवाशांना हलवण्यात आलंय। वाढत्या पावसामध्ये अचानकपणे बिघाड झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला। महिनाभरापूर्वीच वीज पुरवठा खंडित झाल्याने हीच मोनो आता बाजूला कलंडली होती। यावेळी सुद्धा सुमारे 750 प्रवाशांना रेल्वेमधून त्यांची सुटका करण्यात आलेली होती, पण त्यामुळे प्रवाशांच्या जीवाचा प्रश्न पुन्हा एकदा आता ऐरणीवर आलाय। दुसरी बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली। सरकारला प्रश्न चिघळत ठेवायचं असं वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी केले। दरम्यान मनोज जरांगे यांना सुद्धा शरद पवारांचा पाठिंबा असल्याच्या चर्चा होत होत्या, आरोप होत होते। यावर सुद्धा त्यांनी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे। आमचा ज्याच्याशी कवडीचाही संबंध नाही त्यावर आम्ही भाष्य करण्याची गरज नाही, असं ते सत्यावर आधारित नाही त्यामुळे त्यावर भाष्य नको असं सुद्धा पवार म्हणालेत। मात्र तिसरी बातमी आहे पुण्यातून। काल भारत पाकिस्तान मॅच होती। याच मॅचवरून सध्या मोठं राजकारण सुद्धा तापलं होतं आणि आता काल पुण्यातल्या एका बॉलर नामांकित पब बाहेर पाकिस्तानी गायकाला मारहाण करण्यात आली। काल मोठा राडा झाला पब बाहेर। या सगळ्या पोलिसांनी आता नंतर अखेर मध्यस्थी केली आणि हा राडा थांबला। मात्र एक वेगळं वळण या प्रकरणाला आता देण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत काही मान्यवर सुद्धा जोडले गेलेले आहेत। माझ्यासोबत असणार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले, आबासाहेब पाटील मराठा नेते, सोबतच मोनो रेल्वे संदर्भातली अपडेट्स देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत आणि पुण्यातल्या बातमी संदर्भामध्ये आपल्यासोबत असणार आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम आणि हिंदुत्ववादी संघटनेचे नेते अध्यक्ष सुद्धा हेमंत गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण सर्वप्रथम जाणार आहोत मोनोरेलच्या या सगळ्या बातमीमध्ये, कारण आज काय झालेलं आहे, कारण आज मुसळधार पाऊस सर्वत्र पडतोय। आधी परळमध्ये आणि आता चेंबूरमध्ये मोनोरेलचा पुन्हा एकदा खोळंबा झाला। मुसळधार पावसामुळे बंद पडलेल्या मोनोरेलमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं। चेंबूरहून येणाऱ्या दुसऱ्या मोनोरेलमध्ये हलवण्यात सुद्धा आलं आणि वाढत्या पावसामध्ये अचानकपणे या मोनोरेलमध्ये बिघाड झाला। महिनाभरापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती या मोनोरेलची झाली होती। रेल्वे प्रशासनाकडून सुद्धा याचं उत्तर आलेलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा असला प्रकार घडणार नाही असं सुद्धा ग्वाही जी होती ती देण्यात आलेली होती। या संदर्भामध्ये मी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळेकडे जातोय। शुभम, नेमकी पुन्हा एकदा ही दुसरी घटना आहे मोनोरेल बंद पडायची। याच्या आधी सुद्धा जेव्हा मोनोरेल बंद पडली तेव्हा सुद्धा प्रशासनाकडून एक समाधानकारक उत्तर देण्यात आलं की बाबा अशा पद्धतीची घटना पुन्हा उद्भवणार नाही, याच दृष्टीने प्रशासनाची पावलं उचलली जातात। मात्र या घटनेला महिना सुद्धा उलटला नाहीये। महिनाभरानंतर लगेचच आता पुन्हा एकदा ही मोनोरेल पुन्हा बंद पडते, ते सुद्धा पावसामध्ये। याच्या आधी सुद्धा मुसळधार पाऊस मुंबईमध्ये झालाय आणि पुन्हा एकदा पावसामुळे आता ही मोनोरेल बंद पडते। प्रशासनाकडून काही स्पष्टीकरण येते का या संदर्भात? सिद्धेश, मुंबईकरांकडनं खरं तर खंत व्यक्त करण्यात येत आहे की मोनोरेल ही एका महिन्याच्या कालावधीत दुसऱ्यांदा जी आहे त्यांना फटका बसलेला आहे, त्यांच्यासोबत दगा झालेला आहे आणि याचं प्रमुख कारण समजा आपण शोधायला गेलं तर ही मोनोरेल जी आहे ही प्रचंड जुनी आहे। यामधल्या सगळ्या स्पेअर पार्ट्स असतील किंवा मग टेक्निकल जे काही गोष्टी असतील या सगळ्या आता उपलब्ध होत नाहीत, कारण की ही मलेशियावरनं आलेली ही मोनोरेल आहे। पण समजा बघायला गेलं तर लवकर यामध्ये बदल देखील होणार आहे असं प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे। लवकरच भारतीय बनावटीची मोनोरेल ही आता या ठिकाणी येणार आहे। त्याची चाचपणी जी आहे ती यशस्वी झालेली आहे आणि लवकरच मोनोरेलमध्ये बदल करण्यात येणार आहे। भारतीय बनावट स्वदेशी मोनोरेल ही मुंबईमध्ये लवकरच धावणार आहे। पण त्याच्या मात्र आधी समजा या महिन्यात घडलेली ही दुसरी घटना आहे। एकदा चेंबूरमध्ये झाली होती आणि त्यानंतर मात्र आता वडाळा जीटीबीच्या मध्ये ही मोनोरेल सकाळी 6:30च्या दरम्यान बंद पडली होती आणि त्यानंतर मात्र त्यामध्ये 17 प्रवासी आणि 2 मोटरमॅन यांची सुटका पाऊण तासानंतर करण्यात आली। दुसरी एक मोनोरेल त्या ठिकाणी आणण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये लॅडरच्या सहाय्याने जे आहेत सर्व प्रवासी आणि मोटरमॅन यांना हलवण्यात आलं होतं आणि साधारणतः 2.5 ते 3 तासानंतर पुन्हा एकदा मोनोरेल सेवा जी आहे ती सुरू झालेली आहे। कुठेतरी मुंबईकर जे आहेत विश्वास व्यक्त करत असतात
असतात की समजा पाऊस पडतोय मुंबईमध्ये तर वाहतुकीसाठी आपल्याला मोनोरेल हा चांगला पर्याय असू शकतो. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जाण्यासाठी हार्बर मार्ग जो आहे त्याच्यासाठी हा एक पर्याय आहे. हार्बरवरनं मध्य रेल्वेकडे समजा जायचं असेल त्यासाठी हा एकदम उत्तम पर्याय आहे. पण ही जुनी झालेली आहे. त्याच्यामध्ये अनेक टेक्निकल बाबी ज्या आहेत त्या येत असतात आणि सातत्याने ही मोनोरेल बंद पडत असते. आणि मात्र नक्कीच आता याच्यामध्ये यामध्ये समजा त्रुटी येत असतात. याच त्रुटींवरती आता लवकरात लवकर तोडगा काढणं, मार्ग काढणं आणि प्रवाशांच्या जीवाची खेळ न होणं याच दृष्टीने आता प्रशासनानं पावलं उचलणं गरजेचं आहे. शुभम सोबतच राहा. आपण दुसरी बातमी बघणार आहोत मराठा आरक्षणासंदर्भातली. सरकारला प्रश्न चिघळत ठेवायचे आहेत असं वक्तव्य काल अध्यक्ष शरद पवारांनी केलं. पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी हे वक्तव्य केलं. त्याच्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं. दरम्यान मनोज जरांगे पाटलांसंदर्भातला सुद्धा पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यामुळे शरद पवारांचा पाठिंबा मनोज जरांगेंना आहे का असा आरोप सुद्धा त्यांच्यावरती केला जातोय. याचं सुद्धा स्पष्ट उत्तर जे आहे ते शरद पवारांनी दिलं. ज्याच्याशी आमचा कवडीचाही संबंध नाही, त्यावर आम्ही काय भाष्य करण्याची गरज नाही. ते सत्यावरती आधारित आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती भाष्य नको असं पवार म्हणालेले आहेत. या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मी जाणार आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेलेंकडे. अमोलजी, या सगळ्या काल राष्ट्रवादीचं एक शिबिर होतं. या शिबिरामधून पवार बोलले आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा एक नवं वळण या आरक्षणाच्या मुद्द्यावरती गेलेलं आहे. आपण कसं पाहताय पवारांच्या वक्तव्याकडे? हे राज्य सरकार गेली 8-9 महिने झाले सत्तेवर आलेले आहे. परंतु हे मतचोरी करून सरकार आल्यामुळे त्यांचा कोणाचा पायपोस राहिलेला नाहीये. हे प्रश्न जे आरक्षणाचे आहेत वारंवार ते परत का येतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. परंतु यांना हे प्रश्न सोडवायचे नाही. हे नेहमी चिघळ ठेवायचे. समाजामध्ये तेढ निर्माण करायची. ओबीसी वर्सेस मराठा वर्सेस ओबीसी, आदिवासी बांधव विरुद्ध धनगर समाज, बंजारा समाज विरुद्ध आदिवासी बांधव, अशा जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायची आणि आपली पोळी शेकण्याचं काम करायचं. हे राज्य सरकार सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या कोणत्या प्रश्नावर त्यांनी प्रश्न सोडवण्याचं काम केलं? निवडणुकीपूर्वी गेल्या वर्षी आपण जर त्यांची भाषणं पाहिलं असतील, सभा पाहिल्या असतील, त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी किती त्यांनी गळे काढलेले आहेत. आणि शेतकऱ्यांनी आम्ही हे करू ते करू 7-12 कोरा करू असं मुख्यमंत्री साहेब सांगत होते. परंतु अजूनही देखील 7-12 कोरा झालेला नाही, म्हणजे कर्जासाठी. पण अमोलजी, आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती असाही प्रश्न याने उपस्थित होतो. जेव्हा जरांगे पाटील मुंबईमध्ये आले होते हजारोंच्या संख्येनं मराठ्यांना घेऊन, तेव्हा सुद्धा सरकारने एक GR काढला. हैदराबाद गॅजेटला सुद्धा या जरांगेंच्या मागणीला सरकारनं पाठपुरावा केला. GR काढला गेला. त्याच्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं आणि ते नंतर गेले. मग आपण कसं म्हणताय, पवार कसं असं म्हणू शकतात की आरक्षणाचा मुद्दा चिघळत ठेवायचा आहे? की मनोजदादा जरांगेंनी गेल्या वर्षापासून सरकारला इंटिमेशन दिले होते. सरकार सत्य आल्यानंतर सुद्धा त्यांनी वेळ दिला होता. सरकारने त्यांना विनंती केली, ते थांबले. परंतु दादांना आझाद मैदानावर येण्यासाठी ते थांबू शकले असते. त्यांनी आझाद मैदानावर येऊन उपोषण करण्याची काही गरज नव्हती. गरज नसताना त्यांनी अगोदर जर तो GR काढला असता तर हे सगळं करावं लागलं नसतं. पण सरकारने ना प्रत्येकाची परीक्षा पाहत असते. म्हणजे जे प्रश्न सहजतेने सोडू शकतात ते सोडवायचे नाही. धर्मामध्ये जाती धर्मामध्ये भांडणं लावायची आणि त्यांच्या अंगावर यायला लागलं की मग काहीतरी GR काढायचं, मग कोर्टात जायचं, कोर्टाकडून इथं बसता येणार म्हणून असं सगळं सांगायचं. जर मनोजदादा जरांगेंचे जे प्रश्न होते मराठा समाजाचे वेळी जर सोडवले असते तर आझाद मैदानावर त्यांना उपोषण करण्याची वेळ आलीच नसती. आतापर्यंत त्यांनी 6 ते 7 वेळा ते उपोषण केलेले आहेत. वारंवार उपोषण करायची काय गरज आहे? सरकारने हे प्रश्न सोडवले पाहिजे. सरकार आपलं पाप झाकण्यासाठी अगोदर काय केलं, मागच्या लोकांनी काय केलं हे सांगण्यापेक्षा तुम्ही आता सत्तेवर आहात आणि बहुमतामध्ये आहे. म्हणजे मतचोरी करून तुम्ही इतके पाशवी बहुमत मिळवलेलं आहे. केंद्रामध्ये पण आहे, राज्यामध्ये पण आहे. तुम्ही त्या ठिकाणी कायद्याची व्याप्ती वाढवून त्या ठिकाणी कायदा करू शकता. पण त्यांना हे काही करायचं नाही. हातूर मातूर काहीतरी द्यायचंय. GR मध्ये देखील शब्दांचे खेळ करायचे. एका बाजूला GR द्यायचा आणि एका बाजूला दुसऱ्या समाजाच्या लोकांना कोर्टामध्ये पाठवायचं आणि एका विशिष्ट जाती धर्माच्या लोकांची कमिटी सिस्टम करायची. जर राज्यामध्ये सलोखा निर्माण करायचा असेल तर ह्या जातीच्या कमिट्या बंद केल्या गेल्या पाहिजे. समाजामध्ये सलोखा निर्माण केला गेला पाहिजे. राज्य आर्थिक बाजूने इतकं कुमकुवत झालेलं आहे. अमोलजी, मी याच मुद्द्याला धरून आता मराठा नेते आबासाहेब पाटलांकडे जातोय. आबासाहेब, आपण बघितलं असेल तर पवार असं म्हणतायत की मराठा आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे, तो विषय जो आहे तो सरकारला चिघळत ठेवायचा आहे. GR काढला गेला, जरांगेंनी आंदोलन मागे घेतलं, जेव्हा मराठ्यांनी जल्लोष केला की बाबा GR निघाला, आता नोंदी मिळाला, आता आम्हाला आरक्षण मिळणार.
मात्र या सगळ्या वक्तव्यानंतर आपण सरकारनं जो काही GR काढलाय त्याच्या सोबत आहात की पवारांच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात, काय म्हणाल? नाही, शरद पवारांनी या राज्यात नेहमी अशी काही वक्तव्य करायची आणि त्याच्यामध्ये समाजाला संभ्रमात टाकायचं. बर. मी आपल्याला आठवण करून देतो हं. की गेल्या 50 वर्षामध्ये मराठा समाजाला एक ओळीचं सवलत किंवा शासन निर्णय कुठलाही निघाला नाही. हं. ज्या वेळेला देवेंद्रजी फडणवीस साहेब सत्तेवर आले, हं. हे सत्तेवर आल्यानंतर मराठा समाजाला 70 ते 80 शासन निर्णय हे आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा संपूर्ण आबासाहेब पाटलांनी केलेला आहे. हं. त्यावेळेला ते एवढे मोठे निर्णय झाले, सारथी दिली, अण्णासाहेब पाटील महामंडळ दिलं, आरक्षण दिलं किंवा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी समाजासाठी निर्माण केल्या. हं. आणि आज जे ते करू शकले नाहीत, आरक्षणाचा मुद्दा चिघळत कुणी ठेवला, तर ह्याचा सगळ्यात मूळ कोणाचं महाराष्ट्राला विचारलं तर 1994चा शासन निर्णय काढला हं. आणि मराठ्यांच्या पाठीत खंजीर या शरद पवारांनी खुपसला, बर. ज्यांनी कधीच मराठा समाजाला काही दिलं नाही. हं. आणि आज ज्या वेळेला मराठा समाजाला द्यायची वेळ आली हं. की जे सरकार करतंय या राज्यातल्या सगळ्या बहुजन, ओबीसी, दलित, मराठा हे विषमता दूर करण्यासाठी कुठंतरी देवेंद्र फडणवीस साहेब पुढे पाऊल टाकतायत. त्यांना अडवण्याचा प्रयत्न हे पवार घराणं आतापर्यंत करत आलेला आहे. बर. की ज्या पवारांनी गेल्या 70 वर्षामध्ये की छगन भुजबळ, मुंडे असे कार्यकर्ते तयार केले. भुजबळला कुणी मोठा केला हो? कुणी भुजबळला विरोध करायला लावला? कुणाकडे होता भुजबळ? हं. शरद पवारांनी पाळलेला आहे ना तो. हा, त्या छगन भुजबळला पुढे घालून तुमच्या पक्षातला एक नेता उभा करून मराठ्यांच्या कायमस्वरूपी त्यांच्या विरोधात उभा तुम्ही केला. आणि तुम्ही काय सांगता महाराष्ट्राला? तुम्ही चिघळ ठेवला प्रश्न महाराष्ट्रामध्ये. बर. कोण त्यांचा प्रवक्ता आहे? कोण त्यांच्या पक्षातील डिबेटला कधी लाईव्ह मध्ये बसायचं? आबासाहेब सगळ्या पाटील, शासन निर्णय सहित आम्ही आबासाहेब, मी सांगतो तुमचा हाच मुद्दा धरून आता तुमचा हाच प्रश्न मी आता अमोल मातेले यांना विचारतोय. अमोलजी, आबासाहेब म्हणतायत की पवारांनीच मराठ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, त्यांनीच तो मुद्दा जो होता तो चिघळत ठेवला. आता कुठेतरी मुख्यमंत्री एक पाऊल टाकतायत तर आता पवार त्यांना विरोध करतायत. आपण कसं पाहताय? ते तुम्हाला थेट आव्हान देतायत? नाही नाही, आव्हान देत नाही. हा पवार साहेबांवरती परवलीचा शब्द झालेला आहे. बर. काही जरी केलं तर पवार सांगा ना साहेबांनी मग, खंजीर एक GR काढले दाखवा पवार साहेबांनी. त्यांच्या कारकिर्दीमध्ये शरद पवारांनी मराठ्यांच्यासाठी एखादा शासन निर्णय काढला, एक ओळीचा शासन निर्णय दिला असेल, तुम्ही राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणून दाखवा मीडियावरती. मी फडणवीसांनी काढलेले शासन निर्णय तुम्हाला मी समोर घेऊन दाखवतो. बोलत नाहीये आबासाहेब. तुम्ही बोलत असताना मी तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही, तुमच्यामध्ये बोललो नाही. मी तुमचा सन्मान करतो. तुम्हाला वेळ दिली, तुम्ही बोला, तुम्हाला बोलू द्या. असं काय करताय? मी सांगितलं की आदरणीय पवार साहेबांमध्ये या राज्यामध्ये राजकारण करतात, परंतु साहेबांनी कधी कोणतं राजकारण केलं नाही. परंतु काही लोक विशिष्ट टार्गेट करण्याचं काम केलेले. परंतु हे त्यांनी आता पवार साहेबांना आरोप करण्यापूर्वी ह्या राज्य सरकारला हे प्रश्न विचारले गेले पाहिजे. वाशीला गेल्या वर्षी 2024ला जे आंदोलन झालं 26 जानेवारीच्या दरम्यान, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिलं होतं. तेव्हा ते आंदोलन त्या ठिकाणी थांबलं गेलं होतं. परंतु ते आश्वासन देऊन देखील पुढे का पाळलं नाही? त्यानंतर देखील 1.5 वर्षाने आंदोलन का करावं लागलं? हे सगळे प्रश्न आपण विचारले गेले पाहिजे. आणि आता GR काढून जर मराठ्यांना खुश करत असतील तर GR मध्ये किती कशा प्रकारची गोची करून ठेवलेली आहे आपण जर बारकाईने अभ्यास केला तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल. त्यामध्ये मराठा बांधव ऍडव्होकेट योगेश केदार जे आहे ते विश्लेषण करतात. त्यांचं ऐका दर्शक एकदा. आणि कशा पद्धतीने राज्य सरकारने जाती धर्मामध्ये तेढ निर्माण केलेले आहे, जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केले, जाती जातीमध्ये कमिट्या स्थापन केलेल्या आहेत. असं कधी होतं का? ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक जाती धर्माची लोक राहतात. आबासाहेब मध्ये मध्ये बोलू नका, तुमचा मी सन्मान करतो. असं काय करताय पाटील साहेब? तर हे सर्व करत असताना या सरकारची जबाबदारी आहे, सरकारने ती व्यवस्थित पार पाडली पाहिजे. आज आदरणीय पवार साहेबांनी काल नाशिक या ठिकाणी शिबिरामध्ये सांगितलं की जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आपल्या सर्व ठिकाणी फिरावं लागेल. जो समाजामध्ये तेढ निर्माण झालेले, आपण जर गाव पातळीवर पाहिलं तर एकमेकांशी कुणी बोलत नाही, इतर जातीच्या धर्माबरोबर त्या दुकानातून काही वस्तू घेतल्या जात नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तेव्हा सलोखा निर्माण करण्याचं काम आता आपल्या पक्षाला घ्यायचं आहे. या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत. ही खरी जबाबदारी राज्य सरकारची आहे. पण राज्य सरकार काय करतंय? एका विशिष्ट समाजाला घेऊन त्यांच्या समाजाच्या कमिट्या स्थापन करून त्या ह्या समाजाबरोबर जोडण्याचं काम करून आणि आपापसात झगडवण्याचं काम, म्हणजे त्यांचे मूळ जे प्रश्न आहेत,
म्हणजे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का? कुठेच नाहीये. अमोलजी, मी तुमचा हाच मुद्दा धरून आता आबासाहेब पाटलांकडे जातो एक छोटीशी प्रतिक्रिया घेण्यासाठी, कारण आपल्याला दुसऱ्या सुद्धा बातम्यांसंदर्भातले अपडेट्स घ्यायचे आहेत. आबासाहेब असं म्हणतात अमोलजी की याच्या आधी सुद्धा आंदोलनं झाली, जेव्हा नवी मुंबईमध्ये जरांगे आले तेव्हा सुद्धा एकनाथ शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी त्यांना आश्वासन दिलं आणि आताचा जो GR काढलाय त्याच्यामध्ये अनेक त्रुटी सुद्धा आहेत. या त्रुटी आपण तपासल्यात का, असं थेट ते बोलतात. आपण काय पाहताय? माझा त्या अमोल पवारांना प्रश्न आहे की 1994 पासून मराठ्यांच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला, ही आरक्षणाची खुटी कुणी मारून ठेवली आणि मराठ्यांच्या विरोधामध्ये नेते कुणी उभा केले, कुणी हे सगळं समोर आणले. तुम्ही का सरकारला बदनाम करताय? का देवेंद्र फडणवीस ज्यांनी दिलं, अहो त्यांनी मुंबईत आलं, त्यांनी शासन निर्णय तरी काढला, तुम्ही काय केलं? मला फक्त त्यांनी देवेंद्र फडणवीस सांगायचं, शरद पवार साहेबांनी की मराठा समाजासाठी एखादा शासन निर्णय काढला असेल किंवा त्यांनी एखादा मराठा निर्णय घेतला असेल तर त्याने चॅनलवरती घेऊन यावं की त्यांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शरद पवारांनी मराठा समाजासाठी ह्या योजना आणल्या, ह्या सवलती आणल्या, मराठा समाजासाठी हे केलं. मला तुम्ही ते चॅनलवरती घेऊन या आणि जर तुम्हाला नसेल तर आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेसाठी मराठा समाजासाठी 1200-1300 कोटी रुपये वर्षाला द्यायचं काम केलं. त्यांचे सगळे शासन निर्णय आम्ही चॅनलवरती घेऊन येतो आणि तुम्ही दाखवा, तुमच्याकडे काय असेल तुम्ही दाखवा. अरे त्यांनी देण्याची हिंमत केली, 2 वेळा आरक्षण देण्याची हिंमत केली. तुम्ही काय केलं? आरक्षण घालवायचा प्रयत्न केला, तुम्ही माणसं उभा केली, मराठ्यांना अडवायचा, मराठा अडवा आणि राजकारण करा, ही समीकरण तुम्ही सुरुवातीपासून हे सगळं काम आहे देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. आरक्षण तुम्ही या ना पुढे, या ना पुढे, घ्या ना भूमिका. पवारांनी पुढे भूमिका घ्यावी आरक्षणावरती. का नाही आले आंदोलनामध्ये? तुम्हाला चिघळ असं वाटतं ना, मग का नाही आले आंदोलनामध्ये? पुढं यायचं होतं ना, तुम्ही यायचं होतं ना तिथं. तुमचे कुठे गेलं तर राष्ट्रवादीचे नेते ज्यावेळेला आंदोलन होतात त्यावेळेला तुमचे कुठे नेते असतात? यायचं. हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. मीडियावरती नाही सांगायचं. तुम्हाला कळतो, कायदा कळतो, GR कळतो, मग का ग बसले? का ग बसले आतापर्यंत? उत्तर आहे तुमच्याकडं, तुम्ही द्या ना उत्तर द्या अमोलजी. ते म्हणतात उत्तर द्या, तुम्ही उत्तर द्या. नाही, काय झालंय, अण्णासाहेब पाटील साहेबांचं मराठा समाजासाठी बरंच योगदान आहे, ते तळमळीने बोलतात. परंतु ते एका विशिष्ट माणसाची सुपारी घेऊन या ठिकाणी बोलण्याचं काम करतात. त्यांची मला कीव येते. त्यांनी सगळ्या आम्ही समाजाला मिळवून देणारी माणसं आहे. तुम्ही काय सांगता? या आंदोलन केलं, जेल भोगल्या समाजासाठी. तुम्ही कुठल्या गोष्टी करताय? तुम्ही काय केलं समाजासाठी? कुठल्या? तुम्ही एखादा GR काढला, एखादी ओळ काढले सांगा. 18,500 मुलं शासनामध्ये आम्ही लावलेली आहेत. एक दोन हजारो 70-80 शासन निर्णय काढले. अण्णासाहेब पाटील महामंडळ चालू केलं, सारथी चालू केलं. ते कार्यकर्ते आम्ही सुपारी घेणारे नाही. तुम्ही सुपारी घेऊन बोलताय. आबासाहेबजी आणि अमोलजी, आता आपल्याला या सगळ्या मुद्द्यावरती नेमकं आता काय होतं पुढे हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आरक्षणाचा मुद्दा आणि ह्यातून सगळा तोडगा निघतो का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र एक मोठी बातमी येते आता, कारण ती बातमी आहे पुण्यातून. काल भारत पाकिस्तान मॅच झाली आणि याच मॅचवरून सध्या राजकारण सुद्धा राज्यामध्ये आणि देशभरामध्ये तापलं होतं. मात्र आता काल पुण्यातील एका बॉलर नामांकित पब बाहेर, जो कल्याणी नगर भागामध्ये आहे, तिथे एका पाकिस्तानी गायकाला मारहाण करण्यात आली. काल एक मोठा राडा झाला पुण्यामध्ये. या पब बाहेर झालेला होता. पोलीस नंतर तिथे तात्काळ दाखल झाले, त्यांनी एक मध्यस्थी केली आणि हा राडा शमवला. मात्र एक वेगळं वळण या प्रकरणाला आता देण्यात आलेलं आहे आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत हिंदुत्ववादी संघटनेचे अध्यक्ष हेमंत गायकवाड सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत आणि आमचा प्रतिनिधी रोहन कदम सुद्धा आपल्यासोबत आहे. मी सर्वप्रथम हेमंतजी तुमच्याकडे येतोय. नेमकं काय चाललंय पुण्यामध्ये? ज्या पद्धतीनं आधी नेमके काय म्हणतात ते घुसखोरी सुद्धा होते पुण्यामध्ये आणि अशा प्रकारचा नेमका एक आयोजन सुद्धा या कार्यक्रमाचं केलं जातं, ते सुद्धा या भारत पाकिस्तान वादामध्ये आपण कसं पाहता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि हिंदुत्ववादी संघटनांची काय भूमिका आहे? सर, काल तिथं कार्यक्रमासाठी तो पाकिस्तानी गायक आला होता आणि तो गायक नेदरलँडला, म्हणजे पासपोर्ट नेदरलँडचा आहे. बर. त्याची हिस्ट्री पूर्ण आपण काढली तर तो खरं म्हणजे पाकिस्तानचा आहे आणि तो फक्त नेदरलँडचा पासपोर्ट काढून गृह खात्याने त्याला परवानगी दिली होती. परवानगी दिली आणि तो पोलिसांचं काय म्हणत होतं की टॅक्स भरून आलाय. पण मला एक म्हणणं काय आहे की पुण्यामध्ये असताना, पुण्यासारख्या ज्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जातं, त्या पुण्यामध्ये दुसऱ्या देशातनं, जो देश आपला पूर्णपणे दुश्मन आहे, त्या दुश्मन देशाच्या लोकांना बोलवायचं कशाला ना? म्हणजे आपल्या शहरात गायक थोडी कमी आहेत का? तिथं कुठेतरी आपल्या राष्ट्रीय ध्वजाला आणि बाकीच्या गोष्टींना कुठेतरी ठेच लागत नाही का?
हे योग्य नाही ना. म्हणजे इथं कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा, पण गृह खातं त्याला परमिशन देतंय, तो बरं, नेदरलँडचा आहे गृह म्हणून. खातं याला करत नाही ते. परमिशन देतंय, या संदर्भामध्ये कुठेतरी आयोजकांनी सुद्धा यामध्ये कुठेतरी महत्वाची भूमिका घेतली असेल. आयोजकांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलाय का, आणि तुम्ही आयोजकांशी बोलला होतात का या संदर्भामध्ये? नाही सर, आम्ही काल तिथे गेलो होतो, आम्ही तिथे विरोध केला. हम्म. काल पोलिसांची आमच्यावरती पूर्णपणे दादागिरी चालू होती बर की तो गृह खात्याचा आदेश आहे, आम्ही काहीच करू शकत नाही. शेवटी पोलिसांचं एक म्हणणं बरोबर आहे की त्यांना वरनं जर आदेश आले त्यांना ऐकावंच लागतं. हम्म. एक म्हणणं त्यांचं बरोबर आहे. शेवटी सर, पण माझं काय म्हणणं आहे की दुसऱ्या देशाचा जो जो आतंकवादी देश आहे, त्या देशाची आपल्या पुण्यामध्ये लोक यायची गरज काय? सिग्नर जर बाबा जरा देशाच्या सुरक्षेचा विषय असला असता तर गोष्ट वेगळी होती. बरं, पण ज्या हा कायदा विषय- आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तुम्ही जेव्हा म्हणता की हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे, मग कायदा तुम्ही हातात का घेतला? मग तुम्ही थेट पोलिसांना तिकडे बोलवून मग थेट पोलिसांशी बोलायला हवं होतं. मारहाण करणं कितपत योग्य आहे? पहिले पोलीस स्टेशनला गेलो सर, हम्म, पोलीस स्टेशनला आम्ही गेलो होतो पहिले. हम्म. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांचं उत्तर होतं की त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही. बर तिथं आमचं डोकं फिरलं. आम्ही अक्षरशः सगळी पोलीस पोरं घेतली, चालत चालत डायरेक्ट तिथे गेलो त्या बॉयलर क्लब मध्ये. आणि सर, त्या बॉयलर क्लबचा विषय असा आहे की आता मध्ये जे पॉज कारचं प्रकरण झालं, अपघात झालता, हम्म. ते तिथलंच आहे. बर तिथं बाहेर झालं होतं ते. बर तर काय होतं, लोक गांजा पितात, ड्रग्स वगैरे पितात आणि तिथं आज जाऊन धिंगाणा करतात. सकाळी 4 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत तो पब चालू असतो. खरंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं 16 वर्षाची 17 वर्षाची पोरं पोरी आज जातात. बर बर मी आता याच बातमी संदर्भामध्ये आमचा प्रतिनिधी रोहन कदमकडे येतो. रोहन, जसं आता हेमंतजी म्हणाले की तो नेदरलँडचा नागरिक होता, त्याचा पासपोर्ट नेदरलँडचा होता, मात्र तो या आपल्या भारतामध्ये आला आणि पोलिसांना सुद्धा गृह विभागाने तसा आदेश दिले होते. मात्र हा खरंच नेदरलँडचा होता की हा पाकिस्तानचा होता, आणि हे प्रकरण आता वेगळ्या अँगलला नेलं जात आहे. तुझ्याकडे काय माहिती आहे? सिद्धेश, तो नेमका आता कुठला आहे याचा सगळ्याचा तपास जो आहे तो या सगळ्या यंत्रणेंनी करणं गरजेचं आहे. कारण का आपण त्याचे विविध सोशल मीडियाचे अकाउंट्स पाहिले तर अशी माहिती समजते की तो काही वर्षांपूर्वी इस्लामाबादला राहिला होता. इस्लामाबादला त्याच्यासारखं येणं जाणं असतं. परंतु ह्या सगळ्या अशा लोकांकडून जर का आपल्या राष्ट्रामधल्या काही दोष असतील आणि इतर राज्यांमध्ये आपण देशांमध्ये जर गेलो तर मात्र आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्यांच्याकडून अशा प्रकारची पळवाटा काढल्या जातात. तशी पळवाट यांनी काढली आहे का? एका नेदरलँडचं रेसिडेन्शियल रहिवासी प्रूफ जो आहे त्याकडे आहे का की तो खरंच पाकिस्तानचा आहे? आणि अशी पळवाट त्यांनी काढून या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय. या सगळ्याची यंत्रणेंनी आता चौकशी करणं गरजेचं आहे. परंतु हा सगळ्या प्रकर्षाने मुद्दा गाजला. काल दिवसभर भारत आणि पाकिस्तानच्या मॅच संदर्भामध्ये मोठा गोंधळ जो आहे तो राजकीय परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळत होती. आणि अशा वेळेस बॉलर नावाचा पब जो की सातत्याने वादामध्ये असतो आणि त्यांच्याकडून अशा पद्धतीने इम्रान खान नामक हा गायक आहे आणि ज्याचे फॅन फॉलोविंग मोठ्या प्रमाणामध्ये आहे. भारतीय गाणी जरी तो गात असला तरी त्याचे फॅन फॉलोविंग मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानमध्ये देखील आहेत. अनेक इस्लामिक देशांमध्ये याचे फॅन फॉलोविंग आहेत. त्यामुळे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह जो आहे तो या सगळ्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेला पाहायला मिळतोय. बर. या कार्यकर्त्यांचं म्हणणं इतकंच होतं की तो पाकिस्तानचा आहे, त्याची सगळी माहिती घ्यावी. आणि या बॉलर पबने अशी हिंमतच कशी काय केली की त्यांनी पाकिस्तानी कलाकाराला या ठिकाणी बोलवलं आणि इतका मोठा वाद संपूर्ण देशामध्ये बर. सुरू आहे. भारत पाकिस्तानच्या नक्कीच. मॅचमुळे सुरू आहे. त्यामध्ये त्यांनी कसं काय बोलवलं आणि हजारो नक्कीच. रुपये त्यामुळे जे आता या आहेत- सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पोलिसांनी आता या संदर्भामध्ये काय कारवाई होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद रोहन, तुझे सुद्धा तू या संदर्भामध्ये माहिती दिली, आणि आपल्यासोबत जे काही मान्यवर आपल्यासोबत या चर्चेमध्ये जोडले गेलेले होते ते म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले आणि आबासाहेब पाटील मराठा नेते, सोबतच आमचा प्रतिनिधी शुभम उमाळे सुद्धा आपल्यासोबत होता. तुझे सुद्धा आभार, तुमचे सुद्धा आभार.